हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जात आहोत राजापुरात. मी इथे आणि पप्पा हे इकडे. कसे चालतात तेच. आणि आता आम्ही चाललो आहे, मग तिथे जाऊन भेटू. आम्ही एसटीत बसलो आहे, हे पप्पा हे मी. तर आता आम्ही ऑन द वे आहोत. आता राजापुरात गेल्यावरती भेटू. तर मी आता सगळे माझे कामं करून घेतले आहेत आणि आता आम्ही राजापूर ह्याच्यात बस स्टॉपवरती आहोत आणि इथे अजून टाईम आहे बसला यायला. आता हे आहे ती ठिकाणं, त्या ठिकाणांचं हे ते म्हणजे राजापुरात कुठले कुठले पर्यटन स्थळ आहेत त्याचं. हे पप्पांना त्यांच्या ओळखीचं मिळालं तर त्यांच्यासोबत बोलत बसले होते आणि किती वेळ बोलत होते. आणि हे आमचं सकाळीचं बसताना काय ते बघा. आणि तिथून आता आम्ही निघालो घरी. मी घरी म्हणजे गावात आलं. आणि गावात आल्यावरती मी बसल्या ड्युटी घेत पप्पांना सांगितलं पेप्सी आणायला. पप्पा पेप्सी आणतील, मग आम्ही घरी जाऊ. तर सगळी कामं नाही झालीत, एक राहिलं काम, बाकीची कामं झाली. तर चला घरी जाऊ. तर घरी जाऊन उगवलं आता दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी माझं तब्येत बरी नव्हती, मला खायला होत नव्हतं, म्हणून पप्पाने प्रभा किचनमध्ये नेलं. तिथे त्यांच्याकडची खाण्याची जेवणाची चव खूप छान आहे. नक्की एकदा ट्राय करा जर पाचलला कधी आलात तर. वेटिंग फॉर नाश्ता. पप्पा पण वाट बघतायत झुणका भाकराची. तर हाय फ्रेंड्स, तर आता झालेली आहे संध्याकाळ. आता मी चालले आहे परत बागेत, कारण मुंबईला जायच्या आधी सगळे काजू जे काय आहेत ते काढून आणायचे आहेत. आणि आमच्या 50, 60, 70 जरी काजू आहेत तर ते काढायला वेळ लागतात. 7 नंबरचे अजून लागलेले नाही आहेत. ते जेव्हा लागतील तेव्हा येऊन काढू. म्हणजे मी महिन्यातून यायचं आहे तोपर्यंत ते लागतील. आणि तब्येत बरी नव्हती, हे दुखतंय माझं, उष्णता आले तोंडात म्हणून. तर आता आम्ही जातोय वरती जांभींमध्ये. पप्पाने जुने कपडे घातलेत, मी पण माझा अवतार काय सरळ केलेला नाही, कारण की आतमध्ये खूप अडचण झालेली, खूप म्हणजे खूप. कारण आम्ही साफसफाई नाही केलेली आहे, पैसेच नाहीत. तर तुम्ही लवकरात लवकर हे करवंदाची झाडं. तर आता आम्ही आलेलो आहोत जांभीत. हे बेड आपण जसं लावून गेलेलो तसंच आहे, म्हणजे कोण आलेलं नाही असं वाटतं तरी. बघू, अडचण बघू शकता किती झालेली. बाहेर अडचण जरा पण नाही आणि आत इतकी अडचण कशी काय झाली असेल. काय जमलं हा पुढे केलं मी तेच सांगतो, ते हळूहळू आतमध्ये बेट बघतात सरकवायसाठी. मग ह्याच्या बाहेरनच सरळ घ्या ना वय. इसके ऊपर एकदो है, खेळत खेळत नाही राहिलं. अरे थांबा. फक्त मोंडू हा इतकुसाच काजू लागलाय.
आज ही एकच पिशवी बनलेली आहे कारण मला मच्छर खूप चावल्या म्हणून मी पप्पांना घेऊन चालले. आता हे पॅकअप, घरी जाऊन भेटू. तर अशा प्रकारे आम्ही घेतलेल्या आहेत ह्या पिशव्या.